मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं संख्येचे प्रकार. तर त्यातले आज आपली पहिली संख्या आहे नॅशनल नंबर. नॅशनल नंबर मी आपल्या सर्वांना माहीत आहे. नॅशनल नंबर म्हणजे काय, जे धनसंख्या आहेत एक पासून स्टार्ट होता आणि त्या संख्यांना आपण मूळ संख्या पण म्हणतो. तर नॅशनल संख्यांमध्ये आपण आता बघितलंय की नॅशनल संख्या म्हणजे की जी निसर्गतः मूळ संख्या असते तिला आपण नॅशनल नंबर म्हणतो. मग नॅशनल नंबरवर आपण बघितलं होतं एक उदाहरण. आज आपण नॅशनल संख्यांवर भरपूर उदाहरणं बघू आणि संख्या व संख्येचे प्रकार यामधून आपल्याला हमखास प्रत्येक परीक्षेमध्ये दोन प्रश्न विचारले जातात. त्यापैकी आता आपला आजचा दुसरा प्रश्न आहे आणि आजच्या व्हिडिओचा हा पहिला प्रश्न आणि मागचं उदाहरण धरून हा दुसरा प्रश्न आहे की 1 ते 20 या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. तर यामध्ये आपण बघू शकतो की लहान सूत्रानुसार लहान संख्या वा छोटी संख्या एक आहे, मोठी संख्या 20 आहे, एकूण संख्या 20 आहे. तर सूत्र काय आपलं, सूत्र बरोबर लहान संख्येला आपण ल डिनोट करू, मोठ्या संख्येला मो डिनोट करू आणि एकूण संख्येला ए डिनोट करू. गुणेला एकूण छेद 2 ल प्लस मो बरोबर लहान संख्या काय आपली 1 प्लस मोठी संख्या काय आहे 20 छेद 2. एकूण किती संख्या आहे 20 संख्या आहे. मग ह्या काय झाला 21 छेद 2 गुणेला 20 म्हणजेच किती बेक बे बेदा हो 20 म्हणजेच किती 210. 1 ते 20 या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती येते तर 210 येते. त्यानंतर आता आपण दुसरं उदाहरण बघणार आहे की 5 ते 20 या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. आता 5 ते 20 या नैसर्गिक संख्यांची बेरीज आपल्याला माहित आहे की सर्वात लहान संख्या इथं कोणती आहे, ही जी संख्या असते ती सर्वात लहान असते म्हणून सर्वात लहान संख्या 5, मोठी संख्या 20. मग आता एकूण संख्या किती तर आपण म्हणू 20 वजा 5 म्हणजे 15. नाही, एकूण संख्या किती येतात आपल्या 16 संख्या. किती 16. मग आता आपलं सूत्रानुसार आता काय होईल की लहान संख्या काय 5 प्लस मोठी संख्या 20 छेद 2 गुणेला एकूण संख्या किती आहे 16 म्हणजे 25 छेद 2 गुणेला 16. 16 म्हणजे किती बे कबे बे 8 16 25 8 200 म्हणजे एकूण 5 ते 20 या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती येते तर 200 येते. याचप्रमाणे आपण कित्येक अशी उदाहरणं बघू शकतो. तर उदाहरणामध्ये आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की राम एका मंदिरावर दर्शनासाठी गेला. राम एका मंदिरावर दर्शनासाठी गेला. मंदिराच्या पायऱ्या वीस होत्या तर राम प्रत्येक
पायरीच्या संख्ये एवढे फूल पायरीवर ठेवत होता तर राम जवळ एकूण किती फुले होती. आता आपल्याला यामध्ये समजलं असेल की एकूण पायऱ्या किती. तर एकूण पायऱ्या हे म्हणजे किती, एकूण पायऱ्या आहेत 20. मग पायरी कुठून सुरुवात होते, 1 पासून होते, म्हणून लहान संख्या किती आहे, 1. मग एक सगळ्यात मोठी पायरी कोणती आहे, तर मोठी पायरी आहे 20. मग आपलं सूत्र काय आहे, ल अधिक मो छेद 2 गुणेला ए. आता ल किती आहे, 1 अधिक 20 छेद 2 गुणेला 20 म्हणजेच किती, 21 छेद 2 गुणेला 20 म्हणजेच किती, बेक बे 10 20 म्हणजेच किती, 210 एकूण फुले होती. तर अशाच प्रकारचे कित्येक उदाहरण मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो. तर आपल्या सर्वांना समजलं असेल की नैसर्गिक संख्या काय असतात. आणखी एक उदाहरण मी आपल्याला सर्वांना देईल आणि ते उदाहरण आपण मला सोडवून पाठवू शकता. उदाहरण असं आहे की एका घड्याळामध्ये 12 तास असतात. तर राम प्रत्येक तासाला तासाच्या संख्येएवढे लाडू खातो. राम प्रत्येक तासाला तासाच्या संख्येएवढे लाडू खातो. तर पूर्ण 12 तास होईपर्यंत राम एकूण किती लाडू खातो. हे उदाहरण आपण सॉल्व करून आम्हाला कमेंटमध्ये उत्तर पाठवू शकता. जर आपल्याकडून सॉल्व झालं नाही तर मी शेवटी आपल्याला ही सगळी उदाहरणं समजवून देईल. तर यानंतर आम्ही तुमच्यासाठी आणखी हे फक्त सोपे उदाहरण झाले. आणखी तुम्हाला सिंपल आणि सोप्या पद्धतीने समजण्यासाठी काही उदाहरणं सांगत आहे. तर आता एक सोप्यात सोपं उदाहरण म्हणजे की 4 ते 10 या नॅचरल नंबरची बेरीज किती. आता 4 ते 10 लहान संख्या काय, 4, मोठी संख्या काय, 10 छेद 2 गुणेला एकूण किती आहे, तर 4 5 6 7 8 9 10. एकूण संख्या किती झाल्या, 7. म्हणजेच किती, 14 छेद 2 गुणेला 7 म्हणजेच किती, 7 गुणेला 7 बरोबर एकूण बेरीज किती आली, 4 ते 10 ची. तर एकूण बेरीज 4 ते 10 ची आली 49. म्हणजे आपल्याला कसंही उदाहरण दिलं या छोट्या सूत्रामध्येच घ्यायचं आहे. भरपूर संख्यांची यानंतर भरपूर उदाहरणं येणार आहे. सम, विषम, पूर्ण, अपूर्णांक सगळ्या सूत्र आपण यातच घेणार आहे आणि सगळ्यात सोपा असा आपला हा टॉपिक असणार आहे. मी आजच आपणा सर्वांना गॅरंटी देतो की आपल्याला 2 पैकी 2 मार्क्स मिळतीलच, ही जबाबदारी माझी. चला धन्यवाद. आज आपल्या नैसर्गिक संख्या हा टॉपिक संपला. असंच आमच्यावर प्रेम करत राहा आणि आम्हाला सबस्क्राईब करत राहा, लाईक करत राहा आणि कित्येक असे व्हिडिओ आपल्याला भविष्यात येणारच आहे. धन्यवाद.